हॅलो फूडीज, कसे आहात सगळे? तर आज मी पुन्हा तुमच्या भेटीला आली आहे एका नवीन रेसिपीसोबत मालवणी चिकन. त्यासाठी इथे मी 2 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते मी आधी 1 ते 2 पाण्यातून धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यात मीठ आणि 2 चमचे विनेगर घालून सगळ्या चिकनला छान चोळून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं रेस्टिंगला तसंच ठेवून द्यायचं आहे. आता छान रेस्ट झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे. विनेगर घालायचं कारण म्हणजे चिकनचा जो थोडासा उग्र वास असतो तो कमी होतो आणि चिकन आणखी स्वच्छ वाटतं. आता हा स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल करायचं तर चिकन नुसतं पाण्यातून धुतलं तरीही चालेल, पण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आता वळूया मॅरिनेशनकडे. त्याच्यासाठी मी घेतलेले 2 चमचे हळद, चवीनुसार मीठ आणि आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट हे सगळं चिकनला छान लावून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत याला एका बाजूला छान मुरत ठेवून देऊया. आता कृतीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले. तर एका टोपामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. ते चांगलं तापलं की त्याच्यामध्ये तमालपत्र आणि कढीपत्ता घालून छान चुरचूर झाली की त्याच्यामध्ये कांदा घालून आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला खूप गोल्डन ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन नाही करायचा आहे. रंग हलकासा बदलायला लागला की लगेचच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे छान झाकण लावून एक 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान असं तेल पण सुटलेलं आहे. तर आपण इथे मसाले घालून घेऊया. तर इथे मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. आपण मॅरिनेशनच्या वेळेला आधीच हळद घातलेली आहे म्हणून अगदी थोडी 1 चमचा इथे मी वापर केलेला आहे हळदचा. 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 मोठे चमचे आपला मालवणी मसाला, 1 मोठा चमचा आपल्याला धना पावडर. आता हे सगळे मी सुके मसाले घातलेले आहे. लक्षात घ्या की आमचा जो मालवणी मसाला आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले ऑलरेडीच असतात, त्याच्यामुळे आम्ही अजून एक्स्ट्रा खडे मसाल्याचा वापर करत नाही. आता मसाला थोडा शिजला की त्याच्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे. तर हे वाटण आहे आपलं आलं, लसूण, कांदा आणि खोबऱ्याचं. म्हणूनच आपण इथे फक्त 2 कांदे सुरुवातीला घेतले होते. आता हे वाटण छान परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटायला लागलं आणि मसाल्याचा छान सुगंध यायला लागला की समजायचं आपला मसाला तयार आहे. आता इथे थोडं टेस्ट करून बघितलं होतं तर थोडासा मालवणी मसाला कमी वाटत होता, म्हणून पुन्हा मी 2 चमचे जो मसाला आहे तो ॲड केला आहे आणि आपल्या ज्या मिक्सरमध्ये राहिलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून छान एकजीव करून घेतलं आहे. आता एक 4 ते 5 मिनिटानंतर आपलं वाटण हे असं दिसतं आहे, छान शिजलेलं आहे. तर आता हे बघा एकदा ढवळून घेते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे चिकन आहे मॅरिनेटेड ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. चिकन आणि मसाला छान एकजीव होईपर्यंत काही मिनटं आपण ह्याला परतवून घेऊया. बघा आता चिकनला स्वतः पाणी सुटायला सुरुवात होते, त्याच्यामुळे लगेचच आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे. तर मग थोडं हे चिकन एक 5 ते 7 मिनटं आपल्याला आधी शिजवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लागेल तशा आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी म्हणजे घालायचं आहे. तर इथे मी आता चिकन शिजायला ठेवते. चिकनला आता स्वतःच्याच पाण्यामध्ये छान शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेऊया. इथे आम्हाला थोडी थिक ग्रेव्ही हवी होती म्हणून आम्ही अगदी थोडंच पाणी घातलं आहे. तुम्हाला जर रस्सेदार चिकन आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त तुम्ही करू शकता. तर आता हे पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून पुन्हा आपल्याला झाकण ठेवून चिकन पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडं मध्ये मध्ये तुम्ही ढवळू शकता आणि मग थोड्या एक 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता चिकन शिजलं आहे की नाही. नंतर मग चवीनुसार मीठ घालून घेतले, कारण मॅरिनेशनच्या वेळेला आपण आधी पण मीठ घातलेलं, त्याच्यामुळे मग सगळं टेस्ट केल्यानंतरच तुम्ही मिठाचा वापर करा. गरज नसेल तर नका घालू. आणि हे तुम्ही बघू शकता छान अशी उकळ आलेली आहे आपल्या चिकनला. आता अशी छान उकळ आली की ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला चिकन मसाला जो असतो एव्हरेस्टचा तो घालून घ्यायचा आहे आणि असं ढवळून मग 1 ते 2 मिनटं, फार फार तर 2 मिनटं असं झाकण लावून आपल्याला हे बघा छान अशी उकळ आल्यानंतर कोथिंबीर घालून छान गार्निशिंग करायची आहे. तर उद्या बुधवार आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.